तुमच्याही तोंडाला जेव्हा जेव्हा चव नसते ना, तेव्हा अशा प्रकारचा ठेचा ना तुम्ही नक्की बनवून बघा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रमिला. तर खूप दिवस झाले ठेचा बनवला नव्हता आणि आता 4-5 दिवस झाले माझ्या तोंडाला ना बिलकुल पण चव नव्हती. काय खावं काहीच सुचत नव्हतं. खूप साऱ्या गोष्टी बाहेरच्या खाऊन बघितल्या, घरात बनवून बघितल्या, पण तोंडाला काही केल्यास चव येत नव्हती. त्यामुळे मग मी ठरवलं की मम्मीची ही पद्धत आपणही ट्राय करून बघू. कारण माझ्या मम्मीला जेव्हा तोंडाला चव लागत नसायची त्यावेळेस ना ती ठेचा बनवून खायची आणि म्हणूनच ना मी सुद्धा हा मस्त असा ठेचा बनवला होता. सगळ्यात आधी तर मिरच्या स्वच्छ धुतल्या आणि थोड्याशा तेलामध्ये त्या परतून घेतल्या. मिरच्या छान भाजल्या ना, त्यानंतर त्यामध्ये जिरे, कांदा, लसूण, शेंगदाणे हे सगळं ना ॲड करून छान असं भाजून घेतलं आणि त्यानंतर ना ते ठेचल्यानंतर खूप भारी लागतं. पण माझ्यामध्ये एवढी एनर्जी नव्हती आणि माझ्याकडे खलबत्ता पण नव्हता, त्यामुळे ना मी मिक्सरमध्येच बारीक केलं. पण हे ना तुम्ही वाटीनं वगैरे जरी बारीक केलं ना की खूप छान लागतं. मिक्सरपेक्षा खूप जास्त टेस्ट येते. त्यानंतर ना थोडेसे पापड भाजले आणि मस्त असं गरमागरम वरण पण बनवलं होतं. दुपारी इतकं छान जेवले होते ना की पोट खूप जास्त भरलं होतं. संध्याकाळी ना काही स्वयंपाक बनवायची इच्छा पण नव्हती आणि डोकं पण खूप जास्त दुखत होतं. आणि आमच्या इथे ना नवीन हॉटेल झाले, तिथे 99 रुपयाला फुल बिर्याणी भेटत होती. त्यामुळे ह्यांना म्हटलं की आज घरी काही बनवत नाही, आपण तिथूनच बिर्याणी आणू. आणि त्यासाठी ना आम्ही तिथे गेलो, पण इतकी जास्त गर्दी होती ना की आम्हाला 1 ते 1.5 तास तिथं वेट करावा लागला. त्यानंतर जाऊन आम्हाला कुठे बिर्याणी भेटली. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ना लाईक, फॉलो आणि शेअर करा. बाय बाय.